शेतकरी बांधवांनो नमस्कार। आज तारीख 24 जानेवारी 2026 लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी हजर झालेलो आहे। काल जवळजवळ कालची आवक जी होती ती 1800 आवक होती आणि आज शनिवार आहे। आजची आवक 900 आवक झालेली आहे। एक म्हणजे अर्धा वेळच मार्केट राहते शनिवारी। तर आता नेमका आजचा हायेस्ट काय निघतोय, सरासरी काय मार्केट निघतं, त्याच्यानंतर गोल्टीला काय मार्केट आहे आणि चांगला जो सुपर माल आहे त्याला काय आहे आणि 2 नंबरचा माल त्याला काय माल बाजारभाव निघतं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। मात्र तुम्ही जर वेगवान शेती या चॅनलवर जर नवीन आला असाल शेतकरी म्हणून तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून जर आमच्या व्हिडिओला लाईक करत असाल तर बाजारभावाचा व्हिडिओ आमच्याकडून पब्लिश झाल्यानंतर अवघ्या 1 मिनिटामध्ये तुमच्या समोर येतो। मात्र त्यासाठी तुमचं सबस्क्राईब असणं गरजेचं आहे। चला तर आज बाजारभाव जाणून घेऊया आपण। ग्राउंड लेवलवरती आहे आणि आजचे बाजारभाव काय आलेले आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे। या बाजारभावाचे प्रायोजक आहे योगेश कृषी, परंपरा आणि निष्ठेची समर्थ साथ, योग्य सल्ला, वाजवी दर, शेतकऱ्यांचं विश्वासाचं आणि हक्काचे दुकाने। जाधव ॲग्रो सर्व्हिसेस, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांची औषधं योग्य दरात मिळतील। शेतकऱ्यांच्या प्रगतीचे साक्षीदार, अचूक सल्ला, योग्य भाव। माल साईज दाखवतो। मालाला कलर आहे, माल मीडियम आहे। काय बघले 1390 रुपये, 1390, 1319। या बरं 1 मिनिट इकडं। कोणतं गाव तुमचं? पाठवतं। काय नाव? गोरपडे, शेजारची गाडी। सुपर माल आहे, पिकअप। रेट विचारू आपण शेतकऱ्याला। काय भाव गेले दादा? काय भाव गेली हो? कोणतं गाव? 1390 रुपये, 1319 रुपीज। शेजारची पाहू आपण गाडी। काय भाव गेली दादा? ओ महाराज, वाळेल माल, ड्राय आहे ना? 1540 रुपये। कोणतं गाव तुमचं? कानडी। 1540, 1540 कोण शेत? तुम्ही शेतकरी कोणी? बोला बोला याला काय काय भाव गेली? 551 रुपये गेली। हा बस आता काय म्हणणार आहे? 550। दुसरी गाडी पाहू आपण। काय भाव गेली? मीडियम, जवळजवळ 2 नंबर। विचारू शेतकऱ्यांना आपण काय भाव गेली। कोणतं गाव? कातरवाडी। काय नाव? नंदू वाल्मिक आहे। नंदू वाल्मिक आहे। काय भाव गेली? 1240। अच्छा, 1240 रुपये गेली। 1240 रुपीज। माल वल्ला आहे थोडा। काय भाव गेली म्हटले? 1240 रुपये, 1240 रुपीज। कलर नाही, माल टरला जाऊ राहील। काय भाव गेली? 1253, 1253 रुपीज। गोल्टी, एकदम गोल्टी, बारीक, एकदम बारीक पिकअप। काय भाव गेली विचारू आपण त्यांना। मीडियम साईज, एकदम गोल्टी। काय भाव गेला? 901 रुपये। 901 रुपये, 900। 1300 रुपये। काय बाजार भावात काय फरक वाटतं? कमी झाले कालच्यापेक्षा 100 रुपये। काल 14 झाले, काल 1400 गेले ते, आज 1300।
आज 1300. मार्केट कमी हो रहा दिवसांनी. अच्छा, माल सुपर. छान वाटलं. दादा काय भाव गेली? 1500. 1502 रुपये. कुठली गाडी? कातरणीची. 1500. कांदा चांगला आहे. मार्केटच थोडं डाऊन झालेलं आहे. मार्केटची आवक काल 1800 होती, आज पहिल्या पारगामध्येच 900 झालेली आहे. शेजारची गाडी विचारू आपण. कुठे गेली का ना शेतकरी? कोण येते शेतकरी? या ना 2 मिनिट, तुम्हाला घेऊन टाकून पडदेव दिवस द्या. कष्ट करतो आपण. काय भाव गेली? 1361. 1361 रुपये. 1361. 1361 रुपीज. 1370 रुपये गेली. बरं कोणतं का? वाघदर्डी. वागदर्डी. काल 1500 जायला आम्हाला. एक मिनिट. 1370 रुपये. 1500 गेली होती, आज डायरेक्ट एवढा फरक पडला. 1500 हा. काल गेली होती हा. आणि आज डायरेक्ट 1370. मार्केटच डाऊन झालो. 1351 रुपीज. हे सगळे कातरणीचे शेतकरी. बरं पण सगळ्यांनी सबस्क्राईब करा वेगवान शेतीला. शेतीचाच बाजारभावाच्या बातम्या येते. बातम्या नाही म्हणजे भाव येतात. फक्त वरती ना काहीतरी सांगा. 10 दिवसाला एक पाणी एक स्प्रे मारायची कांद्याला. बर, मग आज 1300 रुपये गेले. आज खर्च पिटाला नाही. बरोबर. बरोबर ना? काय वाटतं तुम्हाला आता? काय भाव? मला वाटतं 2000 विकला पाहिजे कांदा. सरकारनं लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांना. असं कांदा आज जास्तच डाऊन झालाय म्हणजे आज. काल त्याचे 200 मार्केट उतरेला. अच्छा, तुमचं गाव कोणतं? कातरणी. कातर. काय भाव गेली विचारू आपण शेतकऱ्यांना. हा ट्रॅक्टर आहे गोल्टीचा भरेल पूर्ण. काय भाव गेली? 1100. 1100 गोल्टीची. इकडे शेतकरी नाही. काय भाव गेले? 1400. 1400. मुरमीचा कांदा आहे. मुरमीच काय नाव? प्रकाश पानसरी. काय भाव? 1400. 1400 रुपये. 1400. 1400. चला आता 2-3 ट्रॅक्टर घेऊन बाजार भावाचा व्हिडिओ आपण एंड करू. काय भाव गेला? 1505 रुपये. 1505. 1505 रुपये गेला ट्रॅक्टर. 200 रुपये डाऊन झाला. माल काय म्हणता? कालच्या पेक्षा 200 रुपयानं डाऊन झाला. कालच्या पेक्षा 200 ना. अच्छा, काल काय भाव गेला होता? काल 1700. अच्छा, 1500. काल घेतलं तुम्हाला शूटिंग मध्ये? काय भाव गेला कांदा? 1517. 1517. ओके, 1517 रुपये गेला. हा माल आहे 1517. 1517. पावती काढा. लोकांनी एकीने येत नाही. तुम्ही असा कांदा पिकले. चला काय भाव गेला पाहू आपण. शेवटचे 1-2 ट्रॅक्टर आहे आपले. 12 मिनिटाचा व्हिडिओ होत आला कारण लई मोठा व्हिडिओ काय पाहत नाही कोणी. तळेगावचीच ट्रॅक्टर आहे. विचारू त्यांना. काल काय भाव गेला? 1525 रुपये. काय बाजार कालचा काय भाव गेला आता? काल 1725 गेलो. 1725. काल तुम्हाला शूट केलं होतं आम्ही. काय वाटतं कितीने फरक झाला? 200 रुपये. 200 रुपयानं. मार्केट दिवसेंदिवस कमी होतं. माल एवढा सुपर आहे तुमचा. माल पाहून घ्या. सुपर क्वालिटी. 1 नंबरचा माल. 1500 रुपये. 1525. 1525 रुपीज.
चला इथं पाहून घेऊ कांदा काय भाव गेला हा. शेजारी ट्रॅक्टर आहे दोन्ही. काय भाव गेले पाहू. माल सुपर क्वालिटी एक नंबरचा माल आहे. शेतकरी कुठले पाहू आपण. तळेगाव. गाईचे शेणखत का काय बरं का म्हणजे काय भाव गेला तुमचं. 1551 म्हणजे कदाचित 1551चा हायेस्ट तुमचाच असेल आज. कोणतं गाव तुमचं. तळेगाव. काय नाव. अजित गाडी. हा जो माल आहे हा मालाचं बियाणं कोणतं आहे द्यावा. चायना का ते हे काय म्हणतात नारळी चायना. हा जमिनीचा बरेच शेतकरी म्हणतात तळेगावची जमीन वेगळी आहे म्हणे. जमिनीचं काही आहे का काय नेमकी गडबड खरं सांगा. काही नाही, काही जमिनीचं बियाणंच लागत. बियाणं का शेणखतामुळं. शेणखत आहे ना चांगलंच आहे, पण मग आमच्याकडे शेणखतच नाही पण तळेगाव मध्ये लय गाई आहे ना त्याच्यामुळं. मग त्याच्यामुळे लोक शेणखत एवढं महाग टाकायला हिंमत होत नाही. खरं किती शेणखत टाकेल का. नाही आम्ही नाही काय. नाही बियाणं काय काय नाव आहे बियाण्याचं. नारळी म्हणून नारळी. म्हणजे तुम्ही कुठून घेतलं होतं. गावातच आमच्या गावातून. अच्छा. शेतकरी मित्रांनो आज 24 जानेवारी 2026चा व्हिडिओ एंड करतोय. एकंदरीत सगळ्या बाजार समितीचा आज आढावा घेतला. मार्केट 200 रुपयांनी कमी झालेलं आहे. बाजार समिती कालची आवक 1800 होती. नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्याच बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक आहे आणि भाव पण आज डाऊन झालेले आहेत. काल जे मी इथं शेवट शूट करत आलो होतो इथं 1725 रुपयाचा ट्रॅक्टर होता. तोच ट्रॅक्टर आज 1500 रुपये गेला आणि त्यांच्या शेजारी एक ट्रॅक्टर आहे तो ट्रॅक्टर 1551 रुपये गेला. म्हणजे आज हायेस्ट माझ्या अंदाजानुसार म्हणजे माझ्या शूट करण्यात कदाचित माझ्या अगोदर एखादा ट्रॅक्टर वाढवा गेला असेल. पण आजचे बाजार भाव एकंदरीत 1450 रुपये सरासरी होते आणि मीडियम 2 नंबरच्या क्वालिटीचा माल जो होता तो 1300 रुपये 1350 रुपये आणि सुपर क्वालिटी 1500 रुपयाच्या आसपास.